महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वीचे आणि ब्रिटिश काळातील कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना हे बदल करताना विदर्भाच्या अस्मितेचा आणि ऐतिहासिक नागपूर कराराचा विसर पडू देऊ नका असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी विधानसभेत दिला। हे विधेयक घाईघाईने मंजूर न करता त्यावर सखोल चर्चेसाठी ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावे अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली। विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना डॉक्टर राऊत म्हणाले की राज्य सरकार ब्रिटिशकालीन कायदे रद्द करून समुद्र मंथन करण्याचा प्रयत्न करत आहे। ही स्वागतार्ह बाब आहे, मात्र हे करताना विदर्भातील जनतेच्या भावना आणि त्यांच्याशी झालेले करार केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे। 1960 साली जेव्हा विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा नागपूर करार झाला होता। या करारानुसार विदर्भातील नोकऱ्या, शिक्षण, कृषी व सिंचनाचा बॅकलॉग आणि इतर वैधानिक संरक्षणाचे काय होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे। महोदय धन्यवाद। या ठिकाणी पहिल्यांदा समुद्र मंथन करण्यासाठी जो प्रयत्न राज्य सरकार करते त्याबद्दल मी निश्चितच त्यांचा आभारी आहे। खरं म्हणजे जेव्हा भारतीय संविधान आलं त्या संविधानामध्येच आर्टिकल दिलेलं आहे, आपणास कल्पना आहे त्याची, की जे जुने कायदे आहेत स्वातंत्र्यापूर्वीचे ते कायदे निरस्त करण्यात येतील, पण ते झाले नाहीत। हे खरं आहे की महाराष्ट्राची वेळेवेळेनुसार, आणि हे खरं आहे की महाराष्ट्राची स्थापना 1960 झाली आणि स्थापना होत असताना जुने जे कायदे आहेत सीपीआय बेरारचे ते कायदे जसेच तसे राहिले। या ठिकाणी प्रवीण दटके साहेब आमच्या नागपूर महानगरपालिकेतनं आलेले आहेत, महापौर होते, विकास ठाकरे साहेब महापौर होते। जेव्हा जेव्हा नागपूर महानगरपालिकेमध्ये सेवांच्या विषयीचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला आवश्यक वाटेल तसं सीपीआय बेरारचा कायदा किंवा महाराष्ट्र महानगरपालिका कायदा असा वापर करण्याचा प्रयत्न होत असतो। त्यामुळं ते दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु या दरम्यान 1920 ते 1950च्या दरम्यान अनेक कायदे त्या ठिकाणी आलेत आणि त्यानंतर 1935ला कृषी उत्पन्न बाजार समितीचाही कायदा आला। आपण या ठिकाणी काही कायद्यांचा उल्लेख केलेला आहे, 8 कायदे जवळपास आहेत सीपीआय बेरार मधले, परंतु जसं त्या ठिकाणी भूसंपादन सुधारणा कायदा आहे 1939चा, त्याचा उल्लेख नाही। शिक्षणाच्या बद्दलचा कायदा आहे त्याचा उल्लेख नाही। काउचिंग नियम आहे त्याचा उल्लेख नाही आहे। आणि विशिष्ट वस्तू नियंत्रण कायदा किंवा घर भाड्याने देणे आणि भाडे नियंत्रण कायदा असे अनेक कायदे यातनं सुटलेले आहेत अध्यक्ष महोदय। आणि सर्वात महत्त्वाचा भाग अध्यक्ष महोदय की या ठिकाणी आपण जेव्हा विदर्भाला महाराष्ट्रात घेतलं त्यावेळेला विदर्भाच्या लोकांसोबत करार झालेला आहे, विदर्भाच्या लोकांसोबत करार झालेला आहे। नागपूर ऍक्ट सुद्धा त्या ठिकाणी झाला, ॲग्रीमेंट, आणि त्या नागपूर ॲग्रीमेंटचं किंवा विदर्भाच्या कराराचं तिथल्या विदर्भाच्या लोकांना महाराष्ट्राने जे त्या काळामध्ये सांगितलं की तुमच्या इथला नोकऱ्यांचा बॅकलॉग भरला जाईल, त्या विषयावरती आपण या ठिकाणी काय करणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रवीण दटकेजींनी सांगितलं की जातींवर सुद्धा कसा परिणाम झाला आणि त्यावेळच्या विधानसभेमध्ये आपण सावजीचं भोजन सगळे खाता अध्यक्ष महोदय। नागपुरात जेव्हा जेव्हा हिवाळी अधिवेशन होते सावजी भोजनालय लोक शोधतात आणि सावजी म्हणजे कोष्टी समाज, हा विणकर समाज मध्य प्रांतामध्ये असताना हलवा म्हटलं जायचं आणि इकडे कोष्टी म्हटलं जायचं, तर त्यांना कोष्टी ही जेव्हा अनुसूचित जमातीत येते त्यांना नाकारण्यात आलं। तसंच गोवारी समाज आहे अध्यक्ष महोदय, गोवारींचं आंदोलन आपल्याला माहिती आहे आणि विधानसभेच्या नागपूरच्या भवनाच्या बाजूलाच गोवारीची स्मारक त्या ठिकाणी आहे। तर 114 लोक त्या ठिकाणी शहीद झाले होते, त्याविषयी सुद्धा आपण काय करणार, म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपणास आणि मंत्री महोदयांना आणि सरकारला की सदर बिल हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे आपण पाठवावं आणि विस्तृतपणे यावर, कारण आपण नवीन कायदे कोणते आणणार, कशा पद्धतीचे आणणार, त्यामध्ये विदर्भासोबत जे ॲग्रीमेंट झालेत
त्याचं रिफ्लेक्शन येणार आहे की नाही येणार, नागपूर महानगर सारख्या महानगरपालिकात त्यातल्या कायद्याचं काय होणार, हे सगळं मांडण्याच्या संबंधाने निश्चितपणे आपण जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे ते पाठवलं तर त्याचं स्वागत होईल, एवढंच या ठिकाणी. प्रश्न चला मंत्र्यांचं आता उत्तर झालं. आणि मांडलं बरोबर, पण या ठिकाणी दटके साहेबांनी आणि मी जो प्रश्न मांडला तो प्रश्न ब्रिटिश गॅजेटियरशी रिलेटेड आहे. ब्रिटिश गॅजेटियरमध्ये हलबाची डेफिनेशन आणि गोवारीची डेफिनेशन दिलेली आहे आणि त्यामुळं ते आणि 1960ला महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेला केलेले करार हा महत्वाचा त्या विषय आहे, त्याचे रिफ्लेक्शन्स. आता तुम्ही सरकारी कमिट्या नेमल्या, त्या ठिकाणी प्रशासनाच्या समित्या नेमल्या, तुम्ही कायदेशीर समित्या नेमल्या, पण लोकभावना काय, लोकांमधली भावना काय, त्यांचं ऐकून कधी घेणार, त्या संबंधी आपण जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जर पाठवलं तर लोकांच्या भावना त्यात अभिप्रेत होतील आणि महाराष्ट्राचे कायदे सुनिश्चित चांगल्या पद्धतीने निर्माण होतील, ही विनंती आहे. ठीक आहे, चल. ब्रिटिश गझेटियरचा दाखला देत डॉक्टर राऊत यांनी समाजातील प्रलंबित प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ब्रिटिश काळात हलबा आणि गोवारी समाजाची जी कायदेशीर व्याख्या ब्रिटिश गझेटियरमध्ये दिली आहे ती नंतरच्या काळात विदर्भ महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यामुळे आज हे समाज घटक आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. नागपुरात 114 गोवारी बांधवांनी दिलेलं बलिदान आजही विसरता येणार नाही. जुने कायदे बदलताना या समाज घटकांना न्याय मिळेल अशा तरतुदी त्यात समाविष्ट असायला हव्यात. कैमरामैन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.